नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 20 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, नुकत्याच मंजूर झालेल्या चांद्रयान 5 मोहिमेसाठी कोणता देश भारतासोबत सहयोग करत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपान। नुकत्याच मंजूर झालेल्या चंद्रयान 5 मोहिमेसाठी जपान भारतासोबत सहयोग करणार आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। केंद्र सरकारने चंद्रयान 5 मोहिमेला मान्यता दिली आहे। चंद्रयान 5 चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनाचा रोवर घेऊन जाईल। चंद्रयान 1 22 ऑक्टोबर 2008 रोजी लॉन्च करण्यात आला होता। त्यानंतर चांद्रयान 2 22 जुलै 2019 रोजी लॉन्च करण्यात आला होता। चांद्रयान 3 2023 ला व चांद्रयान 4 साठी सप्टेंबर 2024 मध्ये मान्यता मिळाली। इस्रो, आता आपण इस्रोबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झाली। इस्रोचे मुख्यालय बंगलोर येथे आहे। अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्राच्या हितासाठी त्याचा उपयोग करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा आहे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJ अंगीकारणारे दिल्ली हे कितवे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 35वे। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकारणारे दिल्ली हे 35वे राज्य केंद्रशासित प्रदेश बनले आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। दिल्ली सरकार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला आहे। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना 23 सप्टेंबर 2018 ला लॉन्च झाली। ही योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत येते। ही भारत सरकारची एक राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विमा योजना आहे, जी देशातील कमी उत्पन्न असलेल्यांना आरोग्य विमा संरक्षणाची मोफत उपलब्धता प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते। याद्वारे प्रति कुटुंब वार्षिक 5 लाखांचे आरोग्य कवच प्रदान केले जाते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविणाऱ्या जगातील 4 देशांमध्ये अजून कोणता देश समाविष्ट झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत। डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविणारा जगातील 4 देशांमध्ये आपला भारत देखील समाविष्ट झाला आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। स्पेडेक्स मिशनमुळे डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविणाऱ्या जगातील 4 देशांपैकी भारत आता एक आहे। स्पेडेक्सचा फुल फॉर्म आहे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट। सामान्य मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक रॉकेट प्रक्षेपण आवश्यक असताना अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञान आवश्यक आहे। इस्रोने 30 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली होती। या अंतर्गत PSLV C-60 रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वीपासून 470 किलोमीटरवर 2 अंतराळयान तैनात करण्यात आले। याआधी केवळ रशिया, अमेरिका आणि चीनलाच हे यश मिळाले आहे। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न चौथा आहे, गणगौर व्रत प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान। गणगौर व्रत प्रामुख्याने राजस्थान राज्याशी संबंधित आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूया। हा सण चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येतो। विवाहित महिला या दिवशी उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात आणि अविवाहित महिला देखील इच्छित पती मिळविण्यासाठी देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, भारताच्या तेजस लढाऊ विमानाने कोणत्या स्वदेशी हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अस्त्र। भारताच्या तेजस लढाऊ विमानाने अस्त्र या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। या क्षेपणास्त्राचा प्रकार आहे हवेतून हवेत मारा करणारे म्हणजेच एअर टू एअर। या क्षेपणास्त्राची क्षमता 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्ये साध्य करण्यासाठी आहे। हे क्षेपणास्त्र विकसित करणारी संस्था आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे।
या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी जे विमान वापरले होते त्याचे नाव आहे तेजस. या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील बांदीपूर येथे घेण्यात आली. चाचणीचा दिवस 12 मार्च 2025 रोजी ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. या यशस्वी चाचणीमुळे तेजसच्या लढाऊ क्षमतेत वाढ झाली आहे आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण प्रणाली मजबूत झाली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग IML 2025च्या उद्घाटनामध्ये भारत मास्टर्स संघाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, सचिन तेंडुलकर. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग IML 2025च्या उद्घाटनामध्ये सचिन तेंडुलकर यांनी भारत मास्टर संघाचे नेतृत्व केले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूया. ही आंतरराष्ट्रीय मास्टर लीगची पहिली आवृत्ती होती. या लीगच्या ग्रँड फिनालेमध्ये वेस्ट इंडिज मास्टर्सचा 6 विकेट्सने पराभव करून इंडिया मास्टर्सने पहिल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग IML 2025चे विजेतेपद जिंकून इतिहासात आपले नाव कोरले आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, अट्टुकल पोंगल सण कोठे साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, केरळ. केरळ येथे अट्टुकल पोंगल हा सण साजरा केला जातो. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. अट्टुकल भगवती मंदिर तिरुवनंतपुरम येथे 10 दिवसांपर्यंत हा सण साजरा केला जातो. मकरम किंवा कुंभम या मल्याळम महिन्यात हा सण साजरा केला जातो. हा सण देवी अट्टुकलम्मा, ज्याला देवी भगवती किंवा कन्नकी म्हणूनही ओळखले जाते, यांच्या पूजेला समर्पित आहे. हा जगातील सर्वात मोठा महिला मेळावा महोत्सव आहे. इथे आपण केरळचे काही दुसरे सण देखील बघूयात. केरळमध्ये ओणम देखील साजरा केला जातो. हा केरळचा हार्वेस्टिंग फेस्टिवल आहे जो की दरवर्षी साजरा केला जातो. त्यानंतर विशू सण देखील येथे साजरा केला जातो. हा सण मल्याळम नववर्ष म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, कबड्डी विश्वचषक 2025 जागतिक कबड्डीचे आयोजन कोणता देश करत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, इंग्लंड. कबड्डी विश्वचषक 2025चे आयोजन इंग्लंड करत आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. 17 ते 23 मार्च 2025 या कालावधीत वेस्ट मिडलँड्स, इंग्लंड येथे कबड्डी विश्वचषक 2025 आयोजित करण्यात आला आहे. त्याची ही दुसरी आवृत्ती आहे. आता आपण कबड्डी विश्वचषकबद्दल काही एक्स्ट्रा माहिती बघूयात. कबड्डी विश्वचषकमध्ये जागतिक कबड्डीचे आयोजन केले जाते. 2019मध्ये याची पहिली आवृत्ती खेळण्यात आली. पहिली आवृत्ती मलाक्का, मलेशिया येथे आयोजित करण्यात आली होती. आता आपण यामधील विजेते बघूयात. पुरुषांमध्ये भारत विजेता ठरला होता तर उपविजेता इराक बनला होता. महिलांमध्ये देखील भारतच विजयी ठरले होते आणि त्यांनी चायनीज तैपेईला हरवले होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरील राष्ट्रीय परिषद ची 10वी आवृत्ती कोणी आयोजित केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, भारतीय स्पर्धा आयोग CCI यांनी स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरील राष्ट्रीय परिषदची 10वी आवृत्ती आयोजित केली आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. ही परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली. स्पर्धा कायद्याचे अर्थशास्त्र या क्षेत्रातील विद्वान, अभ्यासक आणि तज्ज्ञांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा उद्देश होता. हे 2016 पासून दरवर्षी आयोजित केले जाते. आता आपण भारतीय स्पर्धा आयोगाबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. भारतामध्ये स्पर्धेचे नियमन करण्यासाठी ही एक वैधानिक संस्था आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था येते. याची स्थापना 14 ऑक्टोबर 2003 रोजी करण्यात आली. सध्याचे अध्यक्ष आहेत रवनीत कौर. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 आहे, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आयुष्मान खुराना. आयुष्मान खुराना यांना केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी फिट इंडिया आयकॉन बनवले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. आयुष्मान खुरानाही PM मोदींनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळीत सामील झाला आहे. आता आपण फिट इंडिया चळवळबद्दल बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर ही मोहीम सुरू केली होती. दैनंदिन जीवनशैलीमध्ये शारीरिक क्रियाकलाप आणि खेळ यांचा समावेश करून नागरिकांना निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश याद्वारे दिला गेला आहे. याआधी विद्युत जामवाल, शाहिद कपूर, शिल्पा शेट्टी आणि इतरही फिट इंडिया आयकॉन राहिले आहेत.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.